सर्व भारतवासियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त मंगलमय शुभेच्छा। हे चालू वर्ष आंबेडकरवाद्यांना, समतावाद्यांना भरभराटीचं आरोग्यदायी जावं असं मी या जयंतीच्या निमित्तानं सुचिंतितो। बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनं आंबेडकरी समूहाला भरभरून असं काही दिलं, त्याचबरोबर देशालाही बाबासाहेबांनी दिलं। बाबासाहेबांची जयंती ही जयंतीसाठी जयंती नसते, तर बाबासाहेबांची जयंती हे खूप मोठं आंदोलन आहे। बाबासाहेबांच्या जयंती या निमित्ताने या देशामध्ये एक आंबेडकरवाद चालवला जातोय आणि आंबेडकरवाद हा देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पेरण्याचा, पसरवण्याचं काम इथले आंबेडकर अनुयायी हे करत असतात। त्याच निमित्तानं आम्ही 1956 नंतर इथले समस्त जे पूर्वाश्रमीची महार जातीची मंडळी ही बौद्ध झाली। आम्ही 56 नंतरचे धर्मांतरित बौद्ध आहोत। जरी असलो तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सखोल असा धर्माचा अभ्यास केल्याच्या नंतर या भारतवर्षाला, समाजाला बुद्धाच्या ओटीत टाकलं आणि त्यांना बौद्ध अनुयायी बनवलं। या जयंतीच्या निमित्तानं आणखीन एक आमची मागणी आहे सरकारला आणि महाराष्ट्राच्या सरकारच्या वतीनं बिहारच्या सरकारला सांगू इच्छितो। त्यांना आम्ही विनंती करून मागणी करतोय, बौद्धगयेमध्ये असलेलं महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं। याचं कारण असं आहे, या देशातली मस्जिद ही मुसलमानांच्या ताब्यात आहे, चर्च हे ख्रिश्चनाच्या ताब्यात आहे, इथली मंदिरं ही हिंदूंच्या ताब्यात आहेत, तर ते बौद्धगयेचं बोधी महाविहार सुद्धा हे बौद्धांच्या ताब्यात असावं ही आमची रास्त मागणी आहे। म्हणून सरकारनं 1949चा कायदा रद्द करून सर्वच्या सर्व त्या मंदिर व्यवस्थापनामध्ये बौद्ध अनुयायी घ्यावेत, बौद्ध भिक्षू घ्यावेत आणि हिंदू कलेक्टर असण्याची जी अट आहे ती रद्द करावी आणि बौद्ध भिक्षूला किंवा बौद्ध अनुयायाला अध्यक्ष होण्याचा त्यांनी सन्मान द्यावा। या जयंतीच्या निमित्तानं सरकारकडे ही आम्ही मागणी करत आहोत। तरी सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा आणि आमच्यावर पिढ्यानपिढ्या होत आलेला अन्याय हे धडधडीत दिसतच आहे। या आमची मागणी चुकीची नाहीच, तरी बिहार सरकारनं बौद्ध मंदिर हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं आणि महंत, पंडित, पुजारी यांच्या जो त्याच्यावर असलेला जो ताबा आहे तो रिकामा करावा आणि बौद्ध अनुयायांच्या, बौद्ध भिक्षूंच्या भिक्षू संघाच्या ताब्यात द्यावा ही या जयंतीच्या निमित्तानं मागणी करतो। आणि परत एक वेळा सर्व भारतवासियांना भीम जयंतीच्या शुभेच्छा देतो। इथंच थांबतो। जय भीम, जय भारत।